नवी मुंबई महानगर पालिका के द्वारा स्वच्छता ही सेवा 2024 अभियान के तहत वासी तालाब में गणपति विसर्जन के बाद नवयुवकों के साथ स्वच्छता अभियान जारी। इस अभियान में आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलाश शिंदे, पूर्व विधायक व नवी मुंबई बीजेपी जिला अध्यक्ष संदीप नाइक, स्वच्छ महाराष्ट्र मिशन के राज्य संचालक नवनाथ वाठ व उप आयुक्त मल्लिकार्जुन पाटिल, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व श्रीश रदवार, डॉक्टर प्रशांत जवादे शामिल रहे। इस मौके पर एनजीओ व विद्यार्थियों ने भी भाग लिया। यह अभियान स्वच्छ भारत मिशन के तहत आता है, जिसका उद्देश्य देश को स्वच्छ और स्वस्थ बनाना है। इसी को देखते हुए आज अभियान के तहत एनएमसी द्वारा विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जाएंगे, जिसमें स्वच्छता अभियान, स्वास्थ्य शिविर और जागरूकता कार्यक्रम शामिल है। इसके अलावा एनएमसी द्वारा स्वच्छता के लिए जागरूकता फैलाने के लिए विभिन्न प्रतियोगिताएं भी आयोजित की जाएंगी। ऐसी जानकारी नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने दी है। स्वच्छ भारत मिशन मध्ये आपण म्हणजे 17 सप्टेंबरपासून आपण 2 ऑक्टोबरपर्यंत हा शुभारंभ आपण केला। याच्या अगोदर सुद्धा आपण 14 तारखेलाच हा शुभारंभ देशामध्ये झाला। 15 तारखेला आपण एक पेड़ माँ के नाम याच्यामध्ये आपण प्लांटेशन घेतलं आणि आज आपण काल गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्यानंतर, गणेशोत्सव संपल्यानंतर आज त्याच गणेश विसर्जन घाटापासून स्वच्छतेची सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात सकाळी 7 वाजता, आज सकाळी 5 वाजेपर्यंत इथं विसर्जन होत होतं आणि 7 वाजता आपण इथं पुन्हा त्याची साफसफाई करण्यासाठी आलेलो आहोत। आपण इथे बघता की पाण्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात फुलांचा कचरा पडला तोही सुद्धा आपण साफ करतोय। इथे जे फुलांव्यतिरिक्त प्लास्टिक आहे, थर्मोकॉल आहे, याची साफसफाई आणि एक परिसर स्वच्छता हाही अभियान आपण याच्यामध्ये राबवतो। याच्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात एनएसएसचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेत। महानगरपालिकेची टीम तर आहेतच आणि त्याच्याबरोबर इतर क्षेत्रामधले जे नागरिक आहेत त्यांचा याच्यामध्ये सहभाग घेतो। ह्या अभियानाअंतर्गत आपण जवळजवळ 2 ऑक्टोबरपर्यंत नियमितपणे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। त्याच्यामधला सगळ्यात मोठा जो कार्यक्रम आहे तो आहे की आपली जी वाशीचं जे भाजी मार्केट आहे त्याची सफाई आणि स्वच्छता आपण 24 तारखेला ठेवली। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार, भाजी मार्केटचे व्यापारी, भाजी मार्केटचे तिथले आडती, त्याचबरोबर धान्य मार्केटचे व्यापारी, मसाला मार्केटचे व्यापारी यांचा सुद्धा आपण याच्यामध्ये सहभाग घेणार आहोत। त्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे 2 महत्त्वाचे रस्ते आहेत, सायन पनवेल हायवे आणि ठाणे बेलापूर, यांची सुद्धा डीप क्लिनिंग आपण ठेवलेलं आहे। सायक्लॉथॉन आणि रन आपण 22 तारखेला ठेवलेला आहे। हाऊसिंग सोसायट्यांची स्पर्धा आपण ठेवलेली आहे। प्रत्येक हाऊसिंग सोसायटीचा प्रेमाइसेस त्याचा जो परिसर आहे त्याने साफ करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे आणि त्यांची सुद्धा स्पर्धा ठेवली। शाळेंचे परिसर आपण, शाळे विद्यार्थी, कॉलेजचे परिसर आपण साफसफाई करणार आहोत। रेल्वे स्टेशनचे जे परिसर आहेत ते सुद्धा आपण साफसफाई करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचे जे शासकीय कार्यालयांचे परिसर आहेत, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की सगळीकडे स्वच्छता होते आणि कुठेतरी शासकीय कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये मागे राहतात का, तर ह्याच्यामध्ये शासकीय कार्यालयांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की यावेळेस नवी मुंबई ज्या दरवर्षी ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान राबवते त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आणखीन सखोलपणे ही स्वच्छता आपण राबवली जाऊ आणि ही स्वच्छता फक्त परिसर स्वच्छता नसेल तर आपल्या कुटुंबाची स्वच्छता, आपल्या याच्यामधलं घराची स्वच्छता सुद्धा याच्यामध्ये निश्चितपणे होणार आहे। वहीं इस कार्य को लेकर पूर्व विधायक व नवी मुंबई बीजेपी जिला अध्यक्ष संदीप नाइक ने भी अपनी प्रतिक्रिया दी है। या मिशनच्या अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता, स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या माध्यमातून आज नवी मुंबई महानगरपालिका अनेक एनजीओज, अनेक शाळेतील विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी, सिनियर सिटीजन या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी झालेले आहेत। गणपती विसर्जनानंतर लगेच सकाळी 7 वाजता या अभियानाला सुरुवात झालेली आहे। जे निर्माल्य आहे ते देखील योग्य पद्धतीनं त्या निर्माल्यांचं डिस्पोजल झालं पाहिजे। त्याचबरोबर तलावांची स्वच्छता देखील केली पाहिजे आणि ह्यामध्ये सर्वांचा सहभाग असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आज 7 वाजता सुरू झालेला हा उपक्रम अत्यंत सकारात्मक प्रतिसाद, चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आपण बघतोय। डॉक्टर कैलाश शिंदे, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, सर्वच अधिकारी, अनेक एनजीओज, शाळेतील विद्यार्थी, कॉलेजमध्ये विद्यार्थी, सिनियर सिटीजन आणि नागरिक देखील या अभियानामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळेल। आपण अस्वच्छता करूच नये अशा प्रकारची मानसिकता सर्वांच्या मनामध्ये निर्माण करणं
हे अत्यंत गरजेचं आहे. लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ही स्वच्छता फक्त 1-2 दिवस न ठेवता 365 दिवस आपण जर स्वच्छतेचा पुरस्कार केला, याचा प्रसार केला, तर आपल्या शहराचं जे नामांकन देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, ते येणाऱ्या कालखंडामध्ये अजून टिकवण्याचं काम आपण निश्चित प्रकारे करू शकतो. आपल्या शहराला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देशस्तरावर मिळालेलं आहे, परंतु पहिल्या नंबरचं पारितोषिक मिळावं आणि पारितोषिकाकरता नाही, खऱ्या अर्थानं आपलं शहर स्वच्छ राहावं याकरता प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत. नवी मुंबई शहर, या शहराला डोंगराळ भाग आहे, इंडस्ट्रीयल भाग आहे, खाडी किनारा आहे, खूप मोठे गार्डन्स आहेत. या सर्वच नवी मुंबईतल्या क्षेत्रातील स्वच्छता करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन, शासन हे काम करत असलं तरी नागरिकांमध्ये देखील खूप मोठा अवेअरनेस या माध्यमातून निर्माण होतो. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून अनेक स्वच्छतेच्या अनुषंगानं सुरू केलेले अभियान आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशभरातून मिळालेला प्रतिसाद हा खरोखर खूप सकारात्मक आहे. आपल्या देशाचं टुरिझम असो किंवा आपल्या देशाचा सर्वांगीण विकास असो, यामध्ये स्वच्छतेची एक भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि नक्कीच मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या ह्या अभियानाला यांनी दिलेलं पाठबळ आणि त्यांनी स्वतः घेतलेला सहभाग हा सर्वच नागरिकांना प्रेरणादायी आहे. आणि नक्कीच नवी मुंबई शहरामध्ये आम्ही सगळेजण मिळून नवी मुंबईचा हा स्वच्छतेचा आलेख वाढवण्याकरता सर्वजण प्रयत्नशील राहू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आवाज टुडे पंकज विनवंशी की रिपोर्ट, नवी मुंबई.